फोटो घ्या आणि केले दोन्ही सर. पाचवीचा विषय माझा नाही आणि तुमचं म्हणणं काय मी पाच साहेब 1 2 करून टाका जाऊ दे सर. म्हणून हे लाभार्थी प्रतीक्षित राहतात, लाभ मिळाला नाही त्याचे. मग योग असा आला की कुठंच काही सहारा लागणार आला म्हणून या शेतकऱ्यांना असं कळलं की आपलं गावच बदललं, गाव बदललं. मग आज पैसे लाभ तर मिळून झाला, मग आता आपला आवाज कोण ऐकल. म्हणून शेवटी नाईलाजाने शेतकरी सर्वच कष्टवान शेतकरी आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेती सोडून बाकी सर्व शहरातील कामे सोडून इथं उपोषणाला बसल्यानंतर शासन आज कुठंतरी शासनच्या दरबारामध्ये आपल्या माध्यमातून नोंद होत आहे. आणि इथं आता ज्यात आमचे संतोष पुलेवार असतील, सरपंच आमचे दत्तभाऊ पवार असतील, यांनी सांगितलं की जे लोक आहेत ज्यांच्यावर आरोप आहे तेच आज इथं उपोषण भेटायला आले. तर आरोप यांचा असा आहे की उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि त्यांचे सहकारी कृषी सहाय्यक आणि पर्यवेक्षक हे नंबर 1 ते दोषी आहेत. कारण ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला आणि आमचा हे म्हणतात की आमचे सहकारी कृषी सहाय्यक सुपरवायझर कोटा नगरीत गेले आणि त्याचा आम्ही स्थळ पंचनामा केला तर म्हशी अडवून आले नाही. आता एकही 45 पैकी कोणते दोघं तिघे तरी म्हणावं की हे ते कोण ना कोणते पाहुणे आहेत गो, ते कर्मचारी सर्व जरी कर्मचारी असतील पण कोणाचे ना कोणा पाहुणे आहेत ना. मग कुठल्याही पाहुण्याला कुठल्याही समाजाच्या एखाद्या अधिकारी कर्मचारी सस्पेंड व्हावं असं कोणाचं वाटत नाही. म्हणून ज्यावेळेस अन्याय झाला सत्य परिस्थिती असून सुद्धा या शेतकऱ्यांना लाभ आजही जर पाहिलं तर जवळपास 25 ते 30 लाभार्थी आजही म्हशी आता गाई आता, परंतु अन्याय न देता एवढा अन्याय केला की लाभ तर लाभार्थ्याची फसवणूक झाली या योजने अंतर्गत आणि तुम्ही कोणत्या कोणत्या मागणीसाठी समजा इथं उपोषणाला बसले हे सर? या ठिकाणी 45 शेतकऱ्याची फसवणूक झाली. काय काय मागणी होती? आणि त्यांना आम्ही 2,500 रुपये बाजारात दिले. त्यांनी म्हणले 4 दिवसात तुमचे बिलं काढतो आणि आम्हाला सगळ्याला पैसे वाटायला लागतात, त्यामुळे 2,500 रुपये द्या. आम्ही त्याला 2,500 रुपये दिले बाजारामध्ये. मग आम्ही 2-4 दिवसाच्या बाद इथं ऑफिस लावलो. 4 दिवस झाले साहेब पैसे पडले आमचे, काय झाले? ते म्हणले 2,500 रुपयामध्ये काही पैसे पडणार नाहीत, कारण की 30,000 रुपये तुम्हाला द्यालो आम्ही, 18,000 रुपये म्हशीला आणि 12,000 रुपये कुटी मशीनला. तर एवढे पैसे द्यायला म्हणले आम्हाला वरिष्ठाला काही पैसे द्यावं लागतात, आमच्या वरिष्ठाच्या मागण्या आता म्हणले पैशाच्या, आणि कुठून द्यावा म्हणले, तुमच्या लाभार्थ्यापासूनच आम्हाला पैसे जमा करून त्याला द्यावं लागतात म्हणले, तुम्ही अजून 2,500 रुपये जमा करा म्हणले आम्हाला. आता पहिलेच आम्ही त्याला 2,500 दिले आणि हे दुसरी 2,500 जर मागणी ते करू लागले लोक, तर आम्ही 5,000 रुपये त्याला कुठून द्यावं? आमची योजनाच 18,000 रुपयाची, यायला 5,000 रुपये जर दिले, आता इन्शुरन्सचे पैसे वेगळेच, ते दाखल्याचे पैसे वेगळेच, आमचा जाण्या येण्याचा खर्च वेगळाच, आणि आम्ही त्या बाजारामध्ये जनावर घेतलं, कोणी 60,000 घेतलं, कोणी 70,000 रुपयाचं घेतलं, कोणी लाख रुपयाचं घेतलं, कोणी 50,000 रुपयाचे जनावर घेतले, त्याचे पैसे वेगळेच. आणि ते पैसे जमा करण्यासाठी अक्षरशः शेतकऱ्यांनी 5%, 10%, 15% खाजगी सावकारापासून पैसे जमा करून ते बाजारामध्ये घेतले आणि 45 लोकांची या लोकांनी फसवणूक केली आहे. मी तर म्हणतोय ना, म्हणून फसवणूक केली म्हणून शासनाने यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करावा. काही कमी नाही, 400 गुन्ह्यापेक्षा कमी नाही, त्याच्यापेक्षा जर मोठा गुन्हा दाखल असेल तर बिलकुल करावा त्यांच्यावर. तुमच्याकडे पैसे घेतल्याचा त्यांना तुम्ही दिल्याचा काही पुरावा? हो ना, आहे ना, आढळत आमच्याकडे मोबाईलमध्ये दिलेले. आम्ही 45 लोक साक्षीला होते त्याला बाजारात दिलेले पैसे. आणि कोणत्या बाजारात याची खरेदी झाली, त्याच्या खरेदी करताना त्या गाई म्हशीच्या वासराच्या कानाला जे जिओ टॅगिंग करतात, तसे जे जिओ टॅगचे फोटो त्यांच्या सरकारी मोबाईलमध्ये जमा आहेत. आमच्या मोबाईलमध्ये हातच फोटो, पण त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा हात, जनावरचे दाखले आमच्या सोबत आहेत, इन्शुरन्स काढलेला आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते अधिकारी सोबत आले होते तुमच्या? त्याच्यामध्ये जाधव आलते, मिराशे आलते, वानखेडे आलते. वानखेडे तर ह्या प्रकार सगळ्या याच्यामध्ये सचिव आहेत म्हणे,
सचिव असून सुद्धा एकही वेळेस त्यांनी पोटाबुजुर्ग ह्या गावाला भेट दिली नाही. त्यांचं तर काय म्हणून लाभार्थ्यांना एकही भेटले नाही त्यांनी. अजून उपोषण आम्ही 4 दिवस झालं बसलो, इथं सुद्धा आले नाही त्यांनी. गावात आलेच नाही. पूर्वी योजना समजा त्याने खाऊनच टाकली, तरी तिथेही भेटायला नाही, इथंही भेटायला नाही. मी तर मग तुम्हाला त्यांचं मोठं काही घबाड आहे काय कोणाला, म्हणजे इतकं लोकांपासून दूर पळाले त्यांनी. आणि बिलकुल या लोकांची निलंबन कारवाई झालीच पाहिजे. आणि एवढ्या लोकांना फसवणूक केली नाही लोकांनी, 45 लोकांची फसवणूक केल्यामुळे. अहो हे तर खाल्ले त्याने 2023 मध्ये पोटाबुजुर्गच्या नावावर त्याने 2.5 लाख रुपये खाल्ले त्या कृषी विभागाने. त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे या लोकांची. मी सांगतो तुम्हाला, यांच्या CCTV कॅमेरा तपासा तुम्ही. CCTV कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला सगळं निष्पन्न होईल की हे लोक आठवं लावून या ठिकाणी खताचे पोते असतील, यांचे काही औषधी असेल, याच्या शेताचे आखाडे बघा, यांचे घराचे गोदानं बघा. त्या गोदानामध्ये आखाड्यामध्ये आज सुद्धा खतं शासनाचे भेटतील. याने एकाही शेतकऱ्याला वाटलं नाही. एकतरी शेतकरी दाखवा तालुक्यामधला, याने खत वाटलेला, याने बियाणे वाटलेला, याने काही औषधाचा डबा दिलेला, एक दाखवू द्या मला. सांगा तुम्ही माझ्यावर कोण दाखल करा एखाद्या शेतकऱ्याला ज्ञानूचा डबा दिला असेल तर. यांच्या आखाड्यात जाऊन बघा, आजही डबे आहात. एवढा मोठी फसवणूक हे कृषी विभागाचे कार्यालय हिमायतनगर करत आहे. मी याच्यावर 420चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. ठीक, ओके, थँक्यू. आज पोटा ग्रामस्थांचे प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत तुम्ही जो कृषी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला, याच्यामध्ये तुमच्या काय मागण्या होत्या आणि विषय काय होता याच्या संदर्भात थोडं सांगा. जेव्हा प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी सेवा योजनेअंतर्गत पोटाबुजुर्ग या गावची निवड झाली होती. गावची निवड झाल्यानंतर 45 लाभार्थी, त्यांना प्रत्येकाला नोटीस पाठवून कळमनुरी तालुक्यातील कामठा बाजार देण्यात आला होता. त्या ठिकाणी जनावरांचे इन्शुरन्स फाडून आणि दाखलेसुद्धा त्या ठिकाणी फाडण्यात आले. जनावरे खरेदी करण्यात आली. आत्तापर्यंत अजून या तालुका कृषी अधिकारी असतील आणि त्यांची टीम असेल, त्यांनी आतापर्यंत आमच्या खात्यावर जे पैसे टाकायचे होते आतापर्यंत त्यांनी पैसे टाकले नाहीत. आणि इतक्या वेळेस आम्ही त्यांची वाट पाहून वेळोवेळी त्यांना भेट देऊनसुद्धा आज टाकतो, उद्या टाकतो, उद्या करतो, ह्या जे उडवाउडीची उत्तर देऊन आम्हाला सर्व शेतकऱ्यांना एक मेटाकुटीला आणून एक आमचा जगावं कसं शेतकऱ्यांना आणि मरावं का, ही जे घडून आणलेलं आहे, याला सर्वस्वी जबाबदार हे या ठिकाणचं कृषी कार्यालय आहे. याकरता आम्ही लोकशाही मार्गानं आमरण उपोषणाचा हत्यार उपासलेला आहे. याच्यामध्ये काय कशाचा भ्रष्टाचार झाला तसं? त्यांनी आम्हाला जेव्हा जनावरे खरेदी केली होती, आमच्याकडे दाखले होते, इन्शुरन्स होते, सर्व होते. आणि यांनी जेव्हा आम्हाला जे पैसे टाकणार होते, 18,000 रुपये आम्हाला टाकणार होते, ते आत्तापर्यंत आम्हाला टाकले नाहीत. ते त्यांना माहीत की काय त्यांचं कुठं पाणी मुरलं ते. आणि जे आमची मागणी होती फक्त आम्हाला पैसे द्या. आम्ही जनावर खरेदी केल्यानंतर आमच्या काही शेतकरी इतकी बेकार वेळ आलेली आहे की ज्याने आम्ही खरेदी केल्यानंतर आम्ही 15-20 दिवसाला, एका महिन्याला व्यापाऱ्याकडून आणि किंवा शेतकऱ्याकडून जे जनावरे खरेदी केली होती, ते जनावरे खरेदी केल्यानंतर आमच्या जनावरे त्यांनी ओढून नेलेत. ही वास्तविकता आहे.